त्रिभुवन मालिकेचा आजचा असा भयानक असा भाग आपण ऐकत आहोत. खूपच इंटरेस्टिंग, कारण आता इथे गिरिजाने नागेश्वरने केलेल्या पापांचा पाडा त्याच्यासमोर वाचलेला असतो आणि मास्टरमाइंड गिरिजाने सगळं काही सत्य इथे नागेश्वरकडून वधवून घेतलेलं असतं. प्रेक्षकांनो, खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग भाग आहे. अजिबात स्किप करू नका बरं का. आता आपण पाहतो की इकडे नागेश्वर म्हणत असतो, काय चाललंय काय हे सगळं? हे धोका, विश्वासघात, खून, हे सगळ्या काय गोष्टी आहेत? काय चाललंय काय सुनबाई हे सगळं? त्यावर इथे गिरिजा म्हणत असते, काय झालं? धक्का बसला? हे नवीन वाटतं तुम्हाला? हे तर तुमच्यासाठी सगळं जुनंच आहे ना. सुनबाई, काय बोलताय तुम्ही हे? काय चाललंय काय तुमचं? हो, मी बोलते ते अगदी बरोबर आहे. माझ्या बाबाला तुम्ही मारलेला आहे. माझ्या बाबाचा खून तुम्ही केलेला आहे. काय का केलं तुम्ही असं? ओ सुनबाई, डोक्यावर पडले की काय? कोणी तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं काही भरवलंय? असं कसं बोलू शकता? त्यावर गिरिजा म्हणत असते, एक मिनिट. मी काही लहान बाहुली नाहीये किंवा लहान मुलगी नाहीये मी, की कोणी येईल आणि माझ्या डोक्यामध्ये काहीतरी भरवेल. असं अजिबात नाहीये. ते समद काही सगळं खरं आहे. नागेश्वर घरपुढे तुम्हीच माझ्या बाबाचा खून केलाय. तुम्हीच माझ्या बाबाला मारून टाकलंय घोरपडे. असं गिरिजा नागेश्वरला बोलत असते. तेवढ्यातच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, सुनबाई तुम्ही हे खूप जास्त अति बोलताय हां, असं काही नाही. त्यावर गिरिजा म्हणत असते, हो नागेश्वर साहेब, कारण मला सगळं काही समजलेलं आहे. तुम्ही किती किती पाताळ यंत्री आहात, तुम्ही किती राक्षसागत आहात, हे सगळं मला समजलंय. कारण त्या दिवशी त्या रात्री माझे बाबा मला मंदिरामध्ये भेटायला येणार होते आणि ती गोष्ट फक्त मलाच माहिती होती. मग ती गोष्ट तुम्हाला कशी समजली? मंदिरामध्ये माझे बाबा येऊन मला काहीतरी सांगणार होते. मग त्याचवेळी तुम्हाला ते सत्य समजलं आणि त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. काय हो नागेश्वर साहेब, ते सगळं काही खोटं होतं. ते सगळ्यांसमोर माझी माफी मागणं. जेव्हा मला समजलं माझ्या बाबाचं हृदय काढून तुम्ही प्रभास काकांना बसवताय, तेव्हा मात्र मी जेव्हा तुमची चोरी पकडली तेव्हा अख्ख्या गावकऱ्यांसमोर माझी पाय धरून तुम्ही माफी मागितली. ते सगळं काही खोटं होतं आणि ते खोटं लपवण्यासाठी, ते खोटं झाकण्यासाठी तुम्ही काय केलं? एका सर्वसामान्य, अगदी गरीब घराण्यातल्या मुलीला तुम्ही तुमच्या मुलाची बायको म्हणून 6 महिन्यासाठी घरामध्ये सून म्हणून आणली. हे सगळं खरं आहे की नाही? पण एक गोष्ट मात्र तुम्ही खूप चुकीची केली. तुम्ही माझ्याकडून त्या पेपरवर सह्या घेतल्या. तेच तेच ते एक कॉन्ट्रॅक्ट पेपर. त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर तुम्ही सह्या घेतल्या आणि मला फसवलं. हे बघा सुनबाई, तुम्ही उगाचच काहीही बोलू नका. हे असलं काहीही आम्ही केलेलं नाहीये. अहो काय बोलताय तुम्ही? अहो नागेश्वर साहेब, आता तरी खरं बोला. अहो जे काही तुम्ही केलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टी मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तरीच मला वाटलं होतं, एखाद्या गरीब घराण्यातली, एखाद्या सर्वसामान्य घरातली मुलीसोबत तुमच्या पोराचं लग्न तुम्ही का आणि कशामुळे लावून देताय. पण ह्या राक्षसी चेहऱ्यामागे आणखी काय काय गुपितं लपलेल्या आहेत, ते तर मला काही कळत नाही नागेश्वर साहेब. त्यावर आता इकडे नागेश्वरला राग येत असतो. कारण गिरिजा एक एक करून सगळं काही बोलण्याचा प्रयत्न करत असते. आता इथे गिरिजा म्हणत असते, आणि त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर तुम्ही सह्या घेतल्या. त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर कसले पेपर, कसलं काय बोलताय? हो, तेच ते कॉन्ट्रॅक्ट पेपर जे की माझ्या बाबांना सापडलं होतं. त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये असं लिहिलं होतं की मी गिरिजा लोखंडे हिच्यासोबत माझा सुपुत्र इथे रुद्र घोरपडे ह्या दोघांचा विवाह लावून देत आहे आणि तो करार असणार आहे 6 महिन्यासाठी. 6 महिन्यानंतर मी गिरिजाला ह्या घरातून बाहेर काढणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरिजाचं लोखंडेंचं जे काही घर आहे त्यावर सुद्धा मी कब्जा करणार आहे. तेच तेच पेपर तेच पेपर आणि तोच कॉन्ट्रॅक्ट कागद माझ्या हाती लागला आहे. आणि हेच तुम्ही केलेलं होतं ना नागेश्वर साहेब? बोला ना. आणि जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट आणि ते पेपर ते सगळं काही माझ्या बाबांना समजलं, तेव्हा मात्र तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मारून टाकलं तुम्ही माझ्या बाबाला. का मारलं तुम्ही? असं का केलं? हे बघा, असं काही केलेलं नाही आम्ही. काही केलेलं नाही. अजूनसुद्धा तुम्ही एवढं सगळं होऊन सुद्धा नागेश्वर साहेब खोटं बोलताय. अजूनसुद्धा माझ्या बाबांचा तुम्ही खून केलाय आणि तरीसुद्धा तुम्ही खोटंच बोलताय. किती खोटं बोलणार आहात? मला एक गोष्ट सांगू का? इकडे माझ्या बाबाला तुम्ही मारलं. तुम्हाला असं वाटलं की तुम्ही सगळा पुरावा इथे मिटवला आहे. पण तसं अजिबात झालं नाही. मरता सुद्धा माझ्या बाबांनी मातीमध्ये काही नंबर्स लिहून ठेवले आणि ते नंबर्स लिहून ठेवले. त्यावरून मला समजलं आणि त्या नंबर्सवरून आई हाच शब्द तयार होतो आणि
ते पेपर माझ्या हाती लागले. ज्या ठिकाणी मी ते पेपर शोधत होते त्याच्या अपोजिट साईडला तुम्हीसुद्धा तेच शोधाशोध करत होतात. ते पेपर सापडण्यासाठी जीवाचं रान करत होतात. काय बोलताय तुम्ही हे सुनबाई? कसले पेपर आणि कसला पुरावा आणि आणखी काय? त्यावर गिरिजा म्हणत असते, तेच ते कॉन्ट्रॅक्ट पेपर ज्यावर तुम्ही माझ्या फसवून सह्या घेतल्या होत्या. तेच ते पेपर ज्या पेपरवरती तुम्ही माझं लग्न रुद्रशी होणार आहे याचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. तेच पेपर ज्या पेपरवरती तुम्ही माझ्याकडून लोखंडेचं घर 6 महिन्यानंतर बळकावणार आहात. तेच पेपर आणि तेच पेपर त्या पेपरचं सत्य इथे माझ्या बाबांना समजलं होतं आणि त्या पेपरचं सत्य माझ्या बाबांना समजल्यानंतर तुम्ही त्यांना मारून टाकलं. तुम्ही त्यांचा खून केला. नागेश्वर घरपडे, तुम्ही खुनी आहात. तुम्ही खुनी आहात. का केलं तुम्ही असं? सांगा ना, का केलं तुम्ही असं? माझा हा प्रश्न आहे तुम्हाला. जीवापाड प्रेम होतं माझ्या बाबांचं माझ्यावर आणि तुम्ही तुम्ही त्यांना मारलं आहे. हे बघा, असं काहीही नाही आहे. कसले पेपर आणि कसल्या पेपरबद्दल बोलताय तुम्ही? तेवढ्यातच गिरिजाच्या पर्समध्ये ते कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात आणि ती लगेच त्या पर्समधून ते कॉन्ट्रॅक्ट पेपर काढते आणि नागेश्वर समोर पकडते आणि म्हणत असते, हेच ते पेपर, ह्याच पेपरबद्दल बोलते मी. तुम्हाला अजूनसुद्धा पुरावा हवाय? तुम्हाला अजूनसुद्धा खोटंच बोलायचं आहे? बघा बघा, हे पेपर माझ्या हातामध्ये आहेत आणि तुम्ही अजूनसुद्धा तेच 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 खोटं बोलताय. आता बोला ना, आता तुमची बोलती का बंद झालेली आहे? अजूनसुद्धा तुम्हाला असं वाटत आहे का की तुम्ही आणि मी खोटं बोलतो एकमेकांशी म्हणून? मी तुमच्याशी ह्या कॉन्ट्रॅक्ट पेपरबद्दल बोलते ते खोटं आहे नागेश्वर साहेब, बोला ना. तरी कबूल करा नागेश्वर घोरपडे की माझ्या बाबांचा खून तुम्ही केला आहे. माझ्या बाबांना तुम्ही मारलेला आहे. अजूनसुद्धा तुमच्याकडे संधी आहे. का मारलं तुम्ही असं? सत्य त्यांना समजलं होतं म्हणून आणि जे सत्य त्यांना समजलं होतं ते सत्य ते माझ्याकडे सांगायला येत होते, मला सांगायला येत होते आणि त्यामुळेच तुम्ही माझ्या बाबांचा खून केला. मला माझे बाबा भेटण्या अगोदरच तुम्ही त्यांना जीव मारून टाकला. का केलं तसं नागेश्वर साहेब? का असे वागलात तुम्ही? का असं केलं? बोला ना, सांगा. काय चूक होती माझ्या बाबांची? आणि देवी आईच्या मंदिरामध्ये ते मला भेटणार होते. त्यांची आणि माझी तुम्ही शेवटची भेटसुद्धा होऊ दिली नाही. खुनी आहात तुम्ही, माझ्या बाबांचे खुनी आहात. तुम्ही खून केलाय. आता तरी सत्य कबूल करा की तुम्ही माझ्या बाबांना मारून टाकले. तुम्ही माझ्या बाबांचा खून केलाय. बोला ना, बोला. मला काहीतरी ते सांगायला आले होते. मला त्यांना भेटायचं होतं. ती शेवटची भेटसुद्धा तुम्ही आमची होऊ दिली नाही. असा प्रश्न इथे गिरिजाचा असतो. अजूनसुद्धा नागेश्वर मात्र काही केल्या कबुली देत नसतो. खरं तर गिरिजाला इथे फक्त आणि फक्त सत्य वधवूनच घ्यायचं असतं आणि त्याच गोष्टीचा ती इथे पूर्ण प्रयत्न करत असते. पण नागेश्वर पण पहा ना प्रेक्षकांनो, किती हट्टी आहे. अजिबात काही सांगत नसतो हां. तर आता आपण इथे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही वासंती आहे, वासंतीला मात्र खूपच जास्त भीती वाटत असते. खोलीमध्ये गेलेली असते आणि खोलीमध्ये खंजीर नसतो. नागेश्वरसुद्धा घरात नसतो आणि गिरिजासुद्धा घरात नसते. त्यामुळे तिला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात. आता लागलीच ती बाहेर धावत येते, घाबरलेली असते आणि रुद्रला विचारते, अरे रुद्र, रुद्र, हां बोला ना आईसाहेब, काय झालेलं आहे? काय एवढे घाबरलात तुम्ही? अरे रुद्र, मला एक गोष्ट सांग, गिरिजा कुठे आणि तुझे बाबा कुठे आहेत? अहो आई, असतील ते कामानिमित्त कुठेतरी गेले असतील आणि असतील ना गिरिजासुद्धा इथेच कुठेतरी. नाही रे रुद्र, मला खरंच खूप भीती वाटते. तू जा ना आणि पटकन जाऊन त्यांना कुठे आहे ते एकदा शोधून बघ ना. कुठेतरी शोध ना, नक्कीच भेटतील ते तुला. आणि तेव्हा ती म्हणत असते, खरं तर मला खूप भीती वाटते. हे सुद्धा घरामध्ये नाही आहेत आणि गिरिजासुद्धा घरामध्ये नाही. दोघांचं काही आपापसामध्ये बिनसलं तर नसेल ना? मग म्हणूनच ते कुठे बाहेर वगैरे गेले असतील ना, असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. आईसाहेब, काय झाले? काय एवढं टेन्शन घेताय? हे बघा, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. अजिबात काळजी करू नका. सगळं काही नीट होणार आहे. काळजी करण्याची काही गरज नाही आहे, असं रुद्र म्हणत असतो. तेव्हा ती म्हणत असते, पण जा ना बाळा, एकदा शोधून तर घेऊन ये ना. बघ ना, ते नक्कीच सापडतील, असं गिरिजाचं म्हणणं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, थांबा, मी एकदा फोन करून पाहतो. नाही नाही, माझ्या फोनवरून तरी काही हे फोन उचलणार नाहीत. मी एक काम करतो, मी हा जो काही फोन आहे ना, तो फोन इथे सुभानरावच्याच फोनवरून लावतो. सुभानराव, तुम्हाला काही माहीत आहे का कुठे गेलेले आहेत आबासाहेब म्हणून? तेव्हा सुभानराव म्हणत असतो, खरं तर मला सुद्धा नाही माहिती आहे ते कुठे गेलेले आहेत. रुद्र म्हणत असतो, काय तुम्हाला माहिती नाही कुठे गेले आहेत म्हणून? हे कसं शक्य आहे? तुम्हाला तर माहिती असायला हवं. नेहमीच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मग आज मात्र कसं माहिती नाहीये तुम्हाला?
की कुठे गेलेल्या आहेत आबासाहेब म्हणून. तेवढ्यातच आता आपण पाहतो की तो म्हणत असतो, नाही नाही म्हणजे काय आहे ना, साहेब ना एका महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत. हा मग तेच तर आईसाहेब तुम्ही नका काळजी करू, थांबा मी फोन करतो. नाही माझ्या फोनवरून नको, माझ्या फोनवरून तर फोन उचलणार नाहीत, सुभानरावांच्याच फोनवरून तो फोन करतो, पण फोन काही लागत नाही. तर आता फोन न लागल्यामुळे इकडे मात्र लगेचच वासंती थोडीशी टेन्शनमध्ये असते. तर रुद्र म्हणत असतो, आईसाहेब काळजी करू नका, सांगितलंय ना आता की ते कामासाठीच गेलेले आहेत म्हणून, मग काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, बरं शांत बसा बरं तुम्ही. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे गा सुनबाई उगच नाही त्या गोष्टीचा आम्हाला जाब विचारू नका बरं का हो. त्यावर गिरिजा म्हणत असते, काय कराल हो, काय कराल? जे माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे ते तुम्ही माझ्या बाबतीमध्ये करणार आहात का? बोला ना. त्यावर गिरिजा म्हणत असते, तुम्ही कितीही नाकारलं आणि काही जरी केलं ना तरी सुद्धा तुम्हीच माझ्या वडिलांचे खुनी आहात नागेश्वर साहेब, तुम्हीच खुनी आहात. तुम्हीच माझ्या वडिलांना मारलेला आहे, घात केलाय तुम्ही माझा आणि माझ्या बाबांचा, खुनी आहात तुम्ही. तुम्हाला असं वाटतंय की आता तुमचा सगळ्यांवर दरार आहे आणि त्यामुळेच तुम्ही केलेल्या खुनापासून आणि सत्यापासून पळताय, पळपुटे आहात तुम्ही. नंबरचे भित्रे आहात तुम्ही, भित्रे, पळपुटे कुठले, असं गिरीजा म्हणत असते. मुद्दामून उकसवते बरं का ती नागेश्वरला, कारण नागेश्वरकडून सत्य वधून घ्यायचं असतं ना. आता नागेश्वर भयंकर चिडतो बरं का, कारण इथे गिरिजाने टाकलेला डाव बरोबर होत असतो, बरोबर फळाला आलेला असतो. नागेश्वर चिडतो आणि म्हणत असतो, काय बोलतेस तू, कोणाशी बोलतेस, तोंड सांभाळून बोल, कळलं का तुला? जरा जपून वापर, हे शब्द खूप महागात पडतील, समजलं का तुला? त्यावर गिरिजा म्हणत असते, मी बोललेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला मी खंबीर आहे, पण तुम्ही काय करताय? तुम्ही पळपुटे आहात. तुम्ही सत्य बोलताय का? तुम्ही खून केला आहे हे तुम्ही बोलताय का? नाही बोलत आहे तुम्ही. ते आहात तुम्ही, भित्रे आहात तुम्ही, भित्रे. हां, मी नाही घाबरत आहे, तुम्ही मला घाबरताय, मला माझ्यासमोर कबुली द्यायला तुम्ही घाबरताय. बोला ना मग, सांगून टाका ना, सांगून टाका. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, मी पळपुटा नाही आहे, मी भित्रा नाही आहे, अजून सांगतो तुला. मग बोला ना, मग बोला ना, बोलून टाका की माझ्या वडिलांचा खून तुम्ही केलाय, बोला 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 नागेश्वर बोला. तेवढ्यातच नागेश्वर भयंकर चिडतो आणि म्हणत असतो, हो हो हो, मी मारले तुझ्या वडिलाला, मी खून केलाय तुझ्या वडिलाचा, मी मारून टाकलंय त्याला, मी खंजीर खुपसलाय त्याला, मी त्याचा अंत केलाय, मी त्याचा मृत्यू केलाय, मी सगळं केलंय, असं नागेश्वर बोलतो. आणि हे सगळं आता गिरिजासमोर तो ओकलेला असतो. मीच मारले तुझ्या बापाला, समजलं? काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? बोल ना, काय करणार आहेस? तुझ्यासारखी बेवड्या बापाची पोरगी, दरिद्री पोरगी आमच्या घरची सून करून घेऊ आम्ही? आम्ही असं करू? असं वाटलंच कसं तुला? आणि काय करणार आहेस गं तू आता? बोल ना, काय करणार आहेस? असं म्हणून आता नागेश्वर गिरिजाला धक्का देतो. गिरिजा खाली पडलेली असते. एक गोष्ट सांगू का? अगं, त्याचं ते हार्ट मीच काढणार होतो तुझ्या बापाचं, हृदय मीच काढणार होतो तुझ्या बापाचं, कळलं का तुला? तू काय बोलतेस गं मला? काहीही बोलायचं नाही, समजलं? मीच खून केलाय, मीच मारून टाकलंय तुझ्या त्या बापाला. काय झालं माहिती आहे का? तू माझ्यामध्ये आलीस, तू तू माफी मागायला लावलीस मला, तू माझ्यामध्ये आलीस आणि तुझ्या बापाच्यामध्ये आलीस, लोटांगण घालायला लावलंस तुझ्या पायाशी मला. आठवतंय का तुला? आठवतंय? अख्ख्या तुळजापुरामध्ये ह्या नागेश्वरला घाबरणारा प्रत्येकजण ह्या नागेश्वरच्या नजरेस नजर देऊन बोलणारी तू, आणि म्हणून हे सगळं केलं. अगं, तू तुझ्या पायाशी येऊन मला माफी मागायला लावलीस आणि हा नागेश्वर असाच बसेल, बदला घेणार नाही, असं वाटलं तुला? पुरामध्ये मिळवलेला मान, दरारा, सन्मान हे सगळं काही एका मिनिटात मातीत मिळाला. कोणामुळे? तर फक्त आणि फक्त इथे तुझ्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, कळलं तुला? तुझ्या पायाशी मला आणलंस तू आणि म्हणून मी हे सगळं केलं, कळलं? कळलं का तुला आता तरी? तर आत्ता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे मोनू धावतच आलेला असतो आणि मोनू धावतच आल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, तायडी कुठे आहे? तायडी घरामध्ये नाही आहे, असा मोनूचा प्रश्न असतो. आणि तेव्हा दाजी तायडी घरात नाही आहे, तायडी कुठे गेली ते माहिती नाही आहे, कुठे गेली असेल हो? असा इकडे मोनू म्हणत असतो. काय, गिरिजा घरात नाही आहेत? कुठे गेल्यात गिरिजा? आईसाहेब काय झालं, तुम्हाला सांगून गेल्यात का? नाही रे रुद्र, मला पण नाही सांगून गेली. मी काय म्हणते रुद्र, जा पटकन, तू तिला सुद्धा शोध आणि आबासाहेबांना सुद्धा शोध, मला खूप भीती वाटते रे. त्यावर रुद्र म्हणत असतो, चला चला पटकन,
सुभानराव चला लवकर, गाडी काढा बरं पटकन, आपण ताबडतोब इकडे शोधायला जाऊया, चला लवकर. अहो बघताय काय सुभानराव, चला म्हणतोय मी तुम्हाला, गाडी काढा लवकर, असं म्हणून आता आपण पाहतो की रुद्र आणि सुभानराव शोधायला निघालेले असतात. दुसऱ्या बाजूला आता इथे गिरिजासमोर नागेश्वर उभा असतो. नागेश्वरने गिरिजाचा दंड जोरात पकडलेला असतो आणि दाबलेला असतो आणि तेव्हाच इकडे आता तो म्हणत असतो, सख्या रे घायाळ मी हारिणी. आणि हे म्हटल्यानंतर बापरे, गिरिजाच्या आईला सुद्धा ह्याच पद्धतीने म्हणजे छकुलीच्या आईला म्हणजेच देवकीला याच पद्धतीने नागेश्वरने मारलेलं असतं आणि तो आता सेम त्याच पद्धतीने गिरिजासमोर उभा असतो आणि म्हणत असतो, सख्या रे घायाळ मी हारिणी. असं म्हटल्यानंतर बापरे, हा क्षण ना खरंच खूपच जास्त पाहण्यासारखा असतो. आता जो काही नागेश्वर आहे, नागेश्वरने तो चाकू काढलेला असतो आणि चाकू काढल्यानंतर तो म्हणत असतो, आता आता खरं तर तुमचा नंबर आहे. इथे जशा पद्धतीने तुमच्या बापाचा खून केलाय त्याला समजलं होतं, तशाच पद्धतीने इथे तुम्हाला सुद्धा मी संपवणार आहे. असं म्हणूनच आता नागेश्वर जोरातच गिरिजाच्या पोटामध्ये चाकू खुपसणार असतो आणि चाकू खुपसताना गिरिजा मात्र त्याचा हात जोरातच पकडते आणि त्याला प्रतिउत्तर देण्याचा, प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वर घोरपडे, स्वप्नात सुद्धा असा चुकीचा विचार करू नका आणि गाफील तर मुळीच राहू नका. माझ्या बाबांनी तुम्हाला ओळखण्यात मोठी चूक केली असेल, पण त्यांची मुलगी ही चूक अजिबात करणार नाही, समजलं तुम्हाला? कोण येणार आहे ग, कोण तुला वाचवायला? बोल ना, कोण येणार आहे ह्या जंगलामध्ये? कोण येणार आहे तुला वाचवायला? कोणी येणार नाहीये. तुझं मरण आज माझ्याच हातून आहे, समजलं तुला? त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही येणारच आहे, मला कोणीही येणार नाही वाचवायला, पण माझा मोबाईल इथे माझ्याकडे नाही आहे. मग कशी फोन करणार आहेस? हो, तेच तर सांगते, कारण माझा मोबाईल माझ्याकडे नाही आहे. कारण मी तो माझा मोबाईल अशा एका ठिकाणी लपून ठेवलेला आहे. अशा एका ठिकाणी ठेवला आहे की ज्यामध्ये आपलं हे सगळं काही बोलणं जे आहे, तुम्ही जी काही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, ते सगळं काही त्या फोनमध्ये रेकॉर्ड होतं आहे. आणि नागेश्वर घोरपडे, अजून एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्यामुळे अजून अशी चूक अजिबात करू नका मला मारण्याची. असं म्हणून ती त्याचा हात झिडकारून टाकते. आता मात्र नागेश्वर पाहतच बसतो तिच्याकडे आणि तिला म्हणत असतो, काय अगो बाई, तू तर लईच पाताळी यंत्री निघालीस ग, बापरे. असं म्हटल्यानंतर गिरिजा त्याच्याकडे रागानेच पाहते आणि म्हणत असते, हो, कारण मी पाताळ यंत्री नाही निघाले, कळलं का तुला? कारण मला पुराव्यानिशी तुला त्या मोबाईलमध्ये कैद करायचं आहे. माझ्या बाबांनी जी चूक केली ती मला करायची नाही आहे. आणि तू जरी मला मारलंस, पण मला एक गोष्ट सांग गिरिजा सुनबाई, मी जर तुला इथे मारलं तर तो मोबाईलचं काय करणार आहेस तू? त्यावर गिरिजा म्हणत असते, तेच मी तुला सांगते नागेश्वर, पुन्हा ही चूक करू नकोस. मला मारलंस काय, मला काही केलंस काय, मला त्याने काही फरक पडत नाही. पण मी मोबाईल अशा ठिकाणी लपवलाय आणि ज्या ठिकाणी लपवलाय ना, त्या ठिकाण इथे मी माझ्या मैत्रिणीला सांगितलेलं आहे. जर मला काही झालं तर त्या मोबाईलमधला तू पुरावा घे आणि ह्या नागेश्वरच्या विरोधामध्ये सगळ्या जगाला दाखव. ह्या तुळजापूरमध्ये ह्या नागेश्वरला खूप मानतायत ना लोक, मग होऊ देत ना आता जे काही व्हायचंय ते. आता नागेश्वर बेभान झालेला असतो बरं का, खूप घाबरलेला असतो, त्याला भीती वाटत असते, कारण ऑलरेडीच त्याने सगळ्या काही गुन्ह्यांची कबुली दिलेली असते आणि गिरिजाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि सगळं काही ओकलेला असतो. त्यामुळे त्याला आता भीती वाटते. आजूबाजूला बघतो, मोबाईल शोधण्याचा खूप प्रयत्न करतो, पण आता मोबाईल काही केला दिसत नाही. मग काय होणार आहे, माझी ती मैत्रीण तो मोबाईल घेईल आणि पोलिसांना नेऊन देईल आणि मग काय होणार आहे, पोलीस तुम्हाला अटक करतील, कायमचं जेलमध्ये सडावं लागेल, तो व्हिडिओ व्हायरल होईल. नागेश्वर घोरपडे, खुपसा ना खुपसा, तुम्ही माझ्या पोटामध्ये खंजीर खुपसणार होता ना, खुपसा ना. हे बघा समोर आहे मी तुमच्या, खुपसा माझ्या पोटामध्ये खंजीर खुपसा नागेश्वर घोरपडे, कळलं का? तुमच्यामध्ये तेवढा दम नाही आहे नागेश्वर घोरपडे. आजपासून ही गिरिजा तुमच्या विरोधामध्ये उभी राहणार, समजलं का तुम्हाला? असं गिरिजा सडेतोड उत्तरामध्येच आता नागेश्वरला बोललेली असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. पण आता कसं आहे, काय म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. हा नागेश्वरचे एवढे हात पोहोचलेले असतात, बिचारी गिरिजा कुठे ह्याला पुरून उरणार आहे, बरोबर की नाही? आता गिरिजा शेवटी काय करते, एक माती खातेच बरं का. इथे सगळ्यांसमोर आता मोबाईलमध्ये पुरावा तर आहेच, हे ठीक आहे, तिने त्याबद्दल दुसरं काहीतरी
करायला पाहिजे होतं. पण इथे काय दाखवलं माहिती आहे का, आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते, सगळेजण हॉलमध्ये असतात आणि गिरिजा म्हणत असते, ह्या नागेश्वर घोरपडेने माझ्या बाबांचा खून केलाय, ह्या नागेश्वर घोरपडेने माझ्या बाबांना मारून टाकलेला आहे, असं सगळ्यांसमोर ती बोलत असते. आणि ह्या सगळ्यांसमोर गोष्टी बोलल्यानंतर रुद्र तिथे असतो, त्याला धक्का बसतो. आता रुद्रचं किती नाही म्हटलं तरी बापावर एवढा विश्वास आहे, कारण त्याच्यासमोर नागेश्वरचं चित्रच तशा पद्धतीने उभं केलेलं आहे. त्यामुळे आता नागेश्वर त्यावेळेला काहीच बोलत नाही. पण प्रेक्षकांनो, ह्या नागेश्वरने मात्र मोनूचा काटा काढलेला आहे बरं का, कारण आता तो वाचतो की जगतो हे माहिती नाहीये. आता गिरिजा मोनूला शोधत असते. मोनू मोनू म्हणत असते, तेवढ्यातच नागेश्वर तिथे येतो तिच्या पाठीमागे आणि तिला विचारत असतो, काय हो सुनबाई, काय झालंय, कोणाला शोधताय, भावाला शोधताय का तुम्ही, कुठे आहे तुमचा मोनू? आणि स्वतःच्या खिशामधला मोबाईल दाखवतो आणि मोबाईल काढून त्यामध्ये एक व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ गिरिजाला दाखवतो आणि म्हणत असतं, बघा आता हा मोनू तुम्ही वाचवताय का तुम्ही जाईपर्यंत त्याचा जीव जातोय, म्हणजे जीव अगोदर जातोय का त्याची बहीण अगोदर पोचते हे पाहावं लागणार आहे, कारण तुम्ही माझ्या विरोधात गेलायत आणि माझ्या विरोधात जाणाऱ्या माणसाला मी अजिबात असं सोडत नाही. समजलं का तुम्हाला? तुम्ही काय केलंय? तुम्ही माझ्या विरोधात गेलात, माझ्या विरोधात पुरावे जमवलेत, मला मला इथे पॅकअप करायला लावताय तुम्ही, हे कसं शक्य आहे? बोला ना गिरिजा. पण गिरिजा त्याला म्हटलेली असते की ह्यांनी माझ्या बाबाचा खून केलाय आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये सुद्धा ते मला मारून टाकणार आहेत, असं सांगितल्यानंतर आता मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते आणि इथे गिरिजाला असं सांगण्यात येतं की सावी मोनूला घेऊन गेलेली आहे. तेव्हा ती तो व्हिडिओ पाहते, तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो, कारण तो व्हिडिओ असतो गावातल्या विहिरीतला आणि त्या विहिरीमध्ये मोनूला टाकलेलं असतं आणि त्यानंतर मात्र मोनू म्हणत असतो, तायडे तायडे वाचव मला, तायडे वाचव मला. त्यावर आता नागेश्वर म्हणत असतो, आता त्याची तायडी अगोदर पोहोचते का त्याचं मरण अगोदर त्याच्यापर्यंत पोहोचतंय हे मात्र पाहावं लागणार आहे. इकडे मात्र गिरिजा कमरेला पदर खोसूनच धावत निघालेले असते त्या विहिरीकडे. पण जेव्हा जाते तेव्हा मात्र जोरात ओरडते, मोनू मोनू म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, मोनूला नक्कीच काहीतरी झालेलं असेल का? ह्या नागेश्वरने इथे दत्तूपाठोपाठ मोनूला सुद्धा संपवलेलं असेल का? हे पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यू आणि नशीबवान पाहायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा नशीबवान.